नमस्कार, मी शिल्पा. आज आपण बघणार आहोत लसुनी पालक. ही भाजी बनवण्यासाठी अगदी सोपी आणि साधी आहे. चला तर मग सुरुवात करूया. एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालूया. जिऱ्याला छान आपण तडतडू देऊ. जिरे तडतडले की आपण त्यामध्ये भरपूर लसूण घालूया. लसूण आपण आता चांगलं परतून घेऊया. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण लसूण परतूया. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजू दे म्हणून मी यामध्ये मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर मी आता याला 2 ते 3 मिनिटे परतून घेते. त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया. इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण टोमॅटोसुद्धा परतून घेऊया. झाकण ठेवून मी इथे 2 ते 3 मिनिटांसाठी टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. इथे बघू शकता टोमॅटो थोडा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूया. या भाजीसाठी फक्त आपल्याला 3 मसाले लागणार आहेत. ते हळद, लाल मिरची पावडर आणि धने पावडर. फक्त इतक्याच मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते. आता हे मसाले आपण छान कांदे टोमॅटोमध्ये परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं की आपण यामध्ये 1-2 चमचे बेसन घालायचे आणि आता बेसनसुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे तेलामध्ये परतून घेऊया. एकदा परतून झालं की आपण आता यामध्ये मटार घालणार आहे. मटार घालणं हे कम्प्लिटली ऑप्शन आहे. तुमच्याकडे जर का नसेल तर तुम्ही नका घालू. मटार घातल्यानंतर आपण आता याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊया. आता आपण यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आहे की ज्यामुळे ग्रेव्ही छान बनेल. तर अजून 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया. त्यानंतर आपण बारीक चिरलेले पालक यामध्ये घालायचे. मी इथे 1 जुडी पालक घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या. आता आपल्याला या मिश्रणामध्ये पालक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून आपण याला शिजवून घेऊ. इथे आपल्याला पालकाचा हिरवा कलर टिकवून ठेवायचा आहे. त्यामुळे पालक ओव्हरकुक नका करू. 4 ते 5 मिनिटांसाठी आता इथे पालक मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि तो आता व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण याला वरून फोडणी द्यायची आहे. आता मी एका फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल घालून गरम करून घेतले. त्यात थोडंसं हिंग आणि भरपूर अशी लसूण घातलेली आहे. 2 ते 3 लाल मिरच्या आणि कलर येण्यासाठी आपण यामध्ये लाल मिरची पावडर यूज करणार आहोत. हे छान परतून घेऊन आपण ही फोडणी भाजीमध्ये मिक्स करूया. यामुळे भाजी आपली दिसायला तर सुंदर दिसते, प्लस चवसुद्धा अप्रतिम येते. चला तर मग आता आपण हे फोडणी भाजीमध्ये मिक्स करू. इथे तुम्ही बघू शकता की हे घातल्यामुळे भाजीला एक वेगळाच लूक आलेला आहे. अशा प्रकारे आपली लसुनी पालक भाजी